महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी त्यांना आदरांजली म्हणून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून पाळला जातो। त्या उपक्रमाअंतर्गतच सोलापूरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2024 ही मोहीम राबविण्यात आली। यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेश देवर्षी व सर्व कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, विधिज्ञ संघ, महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला। उपक्रमात सहभागी झालेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला। लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी घेतलेला हा खास आढावा। न्यायालयाने आपल्याला दिलेले दिशानिर्देशानुसार हे 15 वेळा आपण सादर केलेलं याची वास्तविकता श्री भंडारी साहेब यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे। मी जास्त वेळ घेणार नाही कारण सीपी साहेब आणि अधीक्षक साहेबांचा जे आहे नियोजित प्रोग्राम आहे। आता जसा भंडारी साहेबांनी पार्श्वभूमी मांडताना सांगितलं होतं की आपला परिसर आपण साफ केला तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी राहील आणि आपल्याला 15 वेळा सादर करण्याची आवश्यकताच नाही पडणार। आता आपल्याकडे इतका जे आहे कचरा आणि हे होता ते कोणामुळे होता हे आपल्याला याचा विचार केला पाहिजे। आपण किती सिक्युरिटी लावा, किती लोकांना मनाई करा की पाउचेस घेऊन येऊ नका, जे आहे गुटखा घेऊन येऊ नका, परंतु लोक घेऊन येतात। आणि न्यायालयीन परिसरामध्ये जे आहे जे तिथे आम्ही मिरर लावले, पूर्वी जे आहे तिथे लोक स्पीड करून किती घाण करत होते। आणि आम्ही मागे जे आहे पंढरपूरला गेलो होतो, पंढरपूरला अशी परिस्थिती होती की दिवालवर रंग दिसत नव्हता पण पानाचे हे पीक दिसत होते। तर हे आता आपल्याला एनर्जी कशी येणार, पॉझिटिव्ह एनर्जी कशी येणार? आपला परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी आपली आहे। मला आठवते मी शाळेत असताना आमच्या टीचरनी एक एक्झाम्पल दिला होता। कुठले तरी राष्ट्रपती
ॲड्रेस केला त्यांनी नेशनला आणि खूप त्या देशात खूप घाण होता. तर त्यांनी फक्त लोकांना सांगितलं की आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर साफ करा, देश आपोआप साफ होऊन जाणार. तर आपण आपला परिसर, आपण इथं काम करतात, हे आपली कर्मभूमी आहे, इथून आपला रोजगार चालतो, आपला परिवार चालतो आणि तेच आपण आपली जी आहे जिथे आपल्याला व्यवसाय करतात, आपण तिथून आपली उत्पन्न होते, सर्व होते आणि तिथेच आपण घाण ठेवणार. हे कसं आहे, आपण घरात जेवण असते ते त्याला कशी आपली साफसफाई ठेवतात, हे आपला जे आहे इथून आपल्याला सर्व आपली परिवार चालते आणि आपण याला इतकं घाण ठेवतात. तर इतकी गाडी कचरा निघाला म्हणजे खूप हे दयनीय स्थिती आहे. तर आपण जे राबवलेली जे आहे पंधरवडा आहे ते वर्षभर कायम ठेवू आणि हेच आपले महात्मा गांधी जे आपले राष्ट्रपिता यांना जे आहे श्रद्धांजली होणार मला असं वाटतं. दुसरा नुकताच झालेला जे आहे लोक अदालतमध्ये आपल्याला अनेक खटले निघाले. याच्यात श्रेय जे आहे समन्स बजावण्यापासून ते सर्व करण्याकरता, कारण गणपतीचा उत्सव होता, तिथे पोलीस यंत्रणा लॉ अँड ऑर्डरसाठी बिजी होती. या उपरांतही आपल्याला सी पी साहेब यांनी इतका सहकार्य केला, एक टीम डेप्यूट केली आणि त्यानंतर सर्वांना समन्स बजावणी झाली. ते हे त्यांचं कौतुक आपण सर्वांनी टाळ्या करून करावा त्यांना. आणि जेव्हाही त्यांना सहकार्य मागितलं त्यांनी जे आहे आम्हाला सहकार्य दिला. तसेच आपले न्यायिक अधिकारी यांनी सुद्धा जे आहे खूप म्हणजे मेहनत केली. मी जे आहे खोडपकर मॅडम यांनी विशेष त्यांच्या कोर्टातील 2300 प्रकरणं निघाले, त्यांचं पण आपण कौतुक करावं. आणि हे सर्व काम करताना जर आपल्याला बारचं सहकार्य नाही मिळाला तर ते काहीच होणार नाही. तर बारनी खूप आपल्याला सहकार्य केला, ॲडव्होकेट अमित अडंगे यांची टीम आणि तसे सर्व सन्मान्य बार सदस्यांनी आपल्याला सहकार्य केलं. मी त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि अशी मी त्यांच्याकडून होप ठेवतो की पुन्हा ते आपल्याला पुढच्या लोकन्यायालयामध्ये सहकार्य करणार. आणि आपण जे आहे इथे जे आहे जे सफाई कर्मचारी आहे त्यांचं कौतुक करणं राहिलेलं आहे. आणि जे NSSचे जवान आहे त्यांनी ह्या जे आपण राबवलेली होती पंधरवडा, त्याच्यामध्ये त्यांनी इतका सहकार्य केला आणि त्यांनी आपला वेळेचा हे ठेवला नाही भान की माझा ड्युटीची वेळ संपली किंवा मला इतके वाजता यायचं नाही आहे. त्यांनी खूप सहकार्य केलं, त्यांचे खूप आभारी आहो आम्ही. ते आमचे नादर सेक्शन त्यांनी जे आहे नादर आहे कुलकर्णी, त्यांची टीम सर्वांनी येऊन आपलं हे मॉनिटरिंग करून त्यांनी सर्व केलेलं आहे. त्यांचे खूप खूप आभारी आहो. सार्वजनिक बांधकाम असो किंवा इतर कोणतेही जे आहे शासकीय कार्यालय त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आपण पुन्हा मी जे आहे आपल्याला विनंती करतो की आपण एवढा 15 दिवस मेहनत केली आहे त्याला आपण पूर्ण वर्षभर कायम ठेवू आणि पुढच्या जे आहे 15 जर आला तर आपल्याला एकही गाडी आपला कचरा निघणार नाही अशी आपण हे खबरदारी घेऊ असं मी करतो. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जे आहे मानाचा मुद्दा देऊन मी आपल्या भविष्यात समाप्त. धन्यवाद. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 155वी जयंती इथं साजरा करत आहोत. आणि फक्त ही जयंती इथं आपण आज साजरा करत नाही आहे, तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं जे स्वप्न होतं ते म्हणजे स्वच्छ भारत. त्या स्वच्छ भारताची जी संकल्पना आहे त्या स्वच्छ भारत संकल्पनेचं इथं आपण आज महाशिबिर पण इथं घेत आहोत. आणि या महाशिबिराच्या अनुषंगाने इथं सर्व उपस्थित असलेले कर्मचारी, वकील वर्ग, न्यायाधीश वर्ग यांचं पुन्हा एकदा मी इथं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की महात्मा गांधी यांच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपल्याला माहिती आहे की 2014 पासून आपण स्वच्छ भारत अभियान राबवत आहोत. आणि या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक जे आपले कार्यालय आहेत, शासकीय कार्यालय म्हणा, न्यायालय म्हणा, यांची स्वच्छता राबवण्याचं आपण काम करत असतो. आणि 2024मध्ये स्वच्छ भारत अंतर्गत आपल्याला आदरणीय उच्च न्यायालयाकडून असे डायरेक्शन आले आहेत की सप्टेंबर 2014 ते 1 तारीख, ऑक्टोबरची 1 तारीख आणि 2 तारीख ऑक्टोबर इथपर्यंत आपल्याला महाशिबिर पंधरवडा राबवायचा आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण सर्व साक्षी आहोत की या महाशिबिर अंतर्गत आदरणीय PDG सर यांनी डायरेक्शन दिल्याप्रमाणे नोडल अधिकारी श्री देवर्षी साहेब यांच्या अथक परिश्रम, सर्व कर्मचारी यांचा सहभाग, MSF जवान यांचा सहभाग, याच्यातून आपण पाहू शकतो की न्यायालयीन परिसरमध्ये या पंधरवड्यामध्ये भरपूर प्रमाणात स्वच्छता करण्यात आली आहे. आपल्या सर्वांना इथं मी सांगू इच्छितो की या पंधरवड्यामध्ये हा मानस दृष्टिक्षेपात ठेवून
आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150व्या जन्मशताब्दीनिमित्त स्वच्छ भारत हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल. त्या अनुषंगाने जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे स्वच्छता अभियान सप्ताह राबविण्यात आला. स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सन्माननीय श्री M.S. आजमी साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय श्री M. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर आणि माननीय श्री अतुल कुलकर्णी साहेब, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री थोबडे साहेब, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे श्री आळंगे साहेब, विधिज्ञ सोलापूर बार असोसिएशन व सन्माननीय विधिज्ञ, तसेच सोलापूर महानगरपालिका सोलापूरचे अधिकारी व सफाई कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता व कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे सुरक्षा जवान, जिल्हा न्यायालय सोलापूर येथील कर्मचारी व न्यायालयीन अधिकारी, माननीय श्री देवर्षी साहेब, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्या अथक परिश्रमाने नियोजनपूर्वक हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सांगता सन्माननीय श्री आजमी साहेब व उपस्थित अधिकारी यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करून संपन्न करण्यात आला.